माहेरी जायचं म्हटलं की प्रत्येक लेकीचा आनंद काही गगनात मावत नाही. आज मला माहेरी जायचं होतं आणि मागच्या व्हिडिओत मी कारणही तुम्हाला सांगितलं होतं की मला गावकडच्या माहेरच्या देवीला नैवेद्य दाखवायचा होता, कारण डिसेंबर महिन्यात तिची यात्रा होऊन गेली होती. म्हटलं चला आज आपण एकादशी सोडण्यासाठी कधीतरी पुरणाचा स्वयंपाक करणारच आहे आणि दोन्ही नैवेद्य पण दाखवून होईल आणि पुरणाचा स्वयंपाकही होईल. म्हणून सकाळ सकाळी पहाटे लवकर उठले होते, कारण लवकर नैवेद्य होतील आणि घरातल्या देवांना सगळ्याला नैवेद्य दाखवले. अहो, दोन्ही लेकी जेवण करून घेतील आणि मी नैवेद्य भरून माहेरच्या देवाला दाखवून लवकर आईपाशी आणि भावाजवळ जाऊन मला जास्त वेळ घालवता येईल. म्हणूनच ना उठल्या उठल्या इथं चहा वगैरे घेतला आणि एका गॅसवरती भात शिजत घातला होता. खरं तर ना आज ना चुलीमध्ये जसा कांदा भाजून आपण कटाची आमटी करतो ना, म्हणजे एळवण्याची आमटी, तशी आमटी खाण्याची इच्छा झाली होती. म्हणून गॅसवरती जाळी ठेवून कांदा आणि खोबरं भाजायला ठेवलं होतं. भजी बनवण्याची इथं तयारीसुद्धा करून घेतली होती. 1 वाटी बेसनचं पीठ घेतलं होतं, थोडासा ओवा हातावरती चोळून टाकला होता, जिरं टाकलं होतं, कोथिंबीर, लाल चटणीची पूड टाकून घेतली होती आणि असं सगळं काही साहित्य, हळद टाकून घेतली होती. त्यानंतर त्याच्यामध्ये हा बारीक पातळ कट केलेला कांदा टाकून घेतला आहे. आजचे भजी आहेत ना बिलकुल पाणी न वापरता करणार आहे आणि कसे करायचे ते तुम्हाला सांगतेच. तुम्ही नक्की हे बिन पाण्याचे भजी ट्राय करून बघा. इतके खाण्यासाठी स्वादिष्ट लागतात ना, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही स्वतः रेसिपी ट्राय केली ना तुम्हाला नक्की समजेल. आणि हो, चवीपुरतं मीठसुद्धा घालून घेतलं होतं बरं का. आणि कांदा एकदम पातळ असा कट करून घ्यायचा. आता ना हे सगळं पीठ आहे ना आणि जे काही आपण साहित्य टाकलं होतं, मीठ, मिरची, कोथिंबीर, जे काही होतं ना ते सगळं ह्या कांद्याला ना चोळून घ्यायचे आणि 15-20 मिनटं कांद्याचं पाणी सुटतं आणि ते पीठ चांगलं कांद्यात भिजलं जातं तोपर्यंत हे पीठ तसंच ठेवून घ्यायचे. आता कटाच्या आमटीसाठी जे काही साहित्य गॅसवरती भाजून घेतलं होतं ना, याला काही चुलीची तर भाजीसारखी चव येणार नाही, पण असो मनाची समजूत काढायला आणि जिभेची चव मोडायला काहीच हरकत नाही. म्हणून गॅसवरती हे सगळं भाजून घेतलं होतं. कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक ह्याचं वाटण छान बनवून घेतलं. काळं वाटण बरं का. चुलीतल्या वाटणाची ही आमटी ना 1 नंबर लागते बघा. गावाकडं केली ना भारी चव लागते. पण चला आज आपण अशीच बनवूया. इथं पातेल्यामध्ये चांगली 1 पळी तेल गरम केलं. अर्धा चमचा जिरी, मोहरी टाकून घेतली. जिरी आणि मोहरी मस्त तडतडू द्यायची, म्हणजे फोडणी चांगली बसते. त्यानंतर आपलं हे काळं वाटण टाकून घेतलं. तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवरती परतून घेतले. मूठभर कढीपत्ता टाकून घेतला. अर्धा चमचा हळद टाकून घेतली. अर्धा चमचा कच्चा गरम मसाला आणि घरकुलचा जो मसाला मिळतो ना, गरम मसाल्याची पूड, तो अर्धा चमचा आणि साठवणीचं काळं तिखट. बघा आता जे चमच्याने मी माप सांगितले ना, आपल्या मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो ना त्याच्या मापाने सांगितले. साठवणीचं काळं तिखट मात्र पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा टाकून घेतले. आता तिखट आणि मीठ दोन्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता. त्यानंतर हे सगळं तेलात 1 मिनिटं परतून घेतलं. पुरण शिजवल्यानंतर जे काही पाणी निघतं ना, म्हणजे त्याला आमच्या इकडं एळवणी म्हणतात, ते एळवणी ह्याच्यामध्ये टाकून घेतले. बघा आता हे एळवणी काढत असताना जी शिजलेली डाळ आहे ना ती सुद्धा त्या एळवण्यासोबत मी 1 पळी काढून ठेवते. आमटी खात असताना अशी डाळ सोबत आली ना आमटी खूप भारी लागते. आणि बघा त्यानंतर बारीक गॅसवरती ही आमटी साधारणतः 7 ते 8 मिनिटं उकळी काढून घेतली आहे. आणि तुम्ही बघताय ही कटाची आमटी कसली भारी झाली आहे. अगदी इतकी चविष्ट झाली होती ना. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा ही आमटी ट्राय करून बघा. आणि तुम्ही तरीसुद्धा बघताय ना कसली भारी आली आहे आजच्या आपल्या आमटीला. नेहमीच येत असते, कारण माझं तिखट आहे ना ते खूप छान झालेलं आहे. नेहमी आता मी 3-4 वर्ष झालं स्वतः साठवणीचं काळं तिखट बनवते ना, तर मला छान तिखट बनवायला यायला लागले. मला खूप छान वाटतं. आत्तापर्यंत माझी आईच तिखट बनवून द्यायची. अजून पण ती मला म्हणत असते की मी तिखट बनवते, तू नको बनवू. पण आपण तरी कधी शिकणार. आणि आपण बनवलेला बघताना जर मुलींनी बघितलं तर त्या दोघीही शिकतील, म्हणून माझा प्रयत्न चालू असतो. त्यानंतर त्या गावाकडे जायचे, देवाला नैवेद्य दाखवायचे, तर छोटे छोटे पुरण घालून हे नैवेद्य बनवून घेतले. तुळशीला घरात नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर ना ज्या ज्या वेळेस मी पुरणपोळीचा स्वयंपाक करते ना, आपल्या घरामध्ये ज्यावेळेस वास्तुशांती करताना वास्तुपुरुष ज्या कोपऱ्यात आपल्या घराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थापन केलेले असतात ना, तर वास्तुपुरुषांना सुद्धा मी आवर्जून नैवेद्य दाखवून घेते. ज्यावेळेस आपल्या घराची वास्तुशांती झाली ना त्यावेळेस त्या काकांनी सांगितलं होतं, आवर्जून तुम्ही वास्तुपुरुषाला जेव्हा कधी
पुरणाचा गोडाचा नैवेद्य कराल ना त्यावेळेस आवर्जून दाखवत जावा. वास्तुपुरुषाचे जेवढा आपण व्यवस्थित करू ना तेवढ्या घरातल्या माणसांची डोकी व्यवस्थित चालतात आणि वास्तुपुरुषाची कृपा आपल्या घरावरती नेहमी राहते. म्हणून मी नैवेद्य दाखवून घेते. कोणाला जर माहिती नसेल तर तुमच्या घरात जर पूजा करताना वास्तुपुरुष स्थापन केले असतील ना तर नक्की तुम्ही त्यांना नैवेद्य दाखवत चला. इथं आता लेकीनं आणि मी छोटे छोटे नैवेद्य भाजून घेतले. त्यानंतर हिला ना आज पुरणाच्या पोळ्या भाजायला लावल्या होत्या. तसं तर नेहमी चपाती एक नंबर भाजते बरं का ती, आणि पोळ्यासुद्धा तिला छान भाजता येतात. म्हणजे कसं मुलीच्या जातीला ना सगळा स्वयंपाक यावा. काय यावा तर स्वतःपुरतं तरी आपल्याला खायची करून वेळ आली ना तर नडलं नाही पाहिजे. त्यांना स्वतःच्या इच्छा स्वतःला पूर्ण करता आल्या पाहिजेत. त्यामुळं मग मी सगळ्या गोष्टी शिकवत असते. तसं म्हणायला गेलं ना त्यांच्या वयाच्या मानाने 70 ते 80% स्वयंपाक त्या सगळ्या करतात. अजून पुरणाची पोळी लाटता येत नाही आणि फक्त भाकरी थापता येत नाही. आता पुरणाच्या पोळ्या नैवेद्य सगळं बनवून झालं. लास्टला आता फक्त पापडी कुरवडी भाजायची होती आणि हे भजे बनवून घ्यायचे होते. आणि तुम्ही बघताय जे काही कांद्याचं पाणी सुटलंय ना त्याच्यामध्ये आपलं हे सगळं पीठ भिजून अगदी मस्त झाले. आता त्याच्यामध्ये ना कडकडीत तापलेलं तेल टाकून घेतले. असं तेल टाकलं ना भज्याच्या पिठामध्ये सोडा वापरायची गरज पडत नाही. आत्ता हे समोर जे भजी बघताय ना याच्यामध्ये मी चिमूटभर सुद्धा सोडा टाकलेला नाही. बिना सोड्याचे हे भजे आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. आता बघा मीडियम गॅस ठेवला होता आणि ह्या भज्यांना काय आकार वगैरे नसतो बरं का. असेच हे भजी सोडून घ्यायचे असतात. आमच्या इकडे ह्याला ना खेकडा भजी म्हणतात किंवा पकोडा भजी म्हणतात. तुमच्या इकडं काय म्हणतात किंवा तुम्ही अशी भजी बनवता का हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि असे बिना पाण्याचे भजी आहेत ना नक्की तुम्ही या पावसाळ्याच्या सीझनमध्ये ट्राय करा. माझा सगळा स्वयंपाक आवरून झाला होता. किचन ओटा सगळा आवरून घ्यायचा होता. तोपर्यंत या दोन्ही लेकींना ना म्हटलं तुमचं सगळं आवरून झालंय तर तुम्ही नैवेद्य दाखवून घ्या. घरातल्या सगळ्या देवांना नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी आज कृष्णाकडे दिली होती. मोठी लेक मात्र तिचा शूट घेत होती. मोठी लेक म्हणत होती आई तू तुझं आवर, मी किचन ओटा पुसून घेते. पण म्हटलं नको, तुमच्या दोघींचं सगळं आवरून झालंय, कपडे खराब होतील म्हणून मीच पटकरनं किचन ओटा आणि सिंक सगळं काही आवरून घेतलं. पुरणाचा स्वयंपाक करायचा होता आणि माहेरी जायचं म्हटलं की ओढ ही वेगळीच असते. त्यामुळे पटकरनं आवरलं. नैवेद्य वगैरे सगळे डब्यात भरून घेतले आणि देवाला नैवेद्य दाखवून झाला की ह्या तिघांना म्हटलं तुम्ही तिघं उपवास सोडून घ्या. मी मात्र सगळ्या देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर आईकडे भावाकडे गेल्यानंतर जेवण करेन. मग या दोघींनी ना सगळीकडे नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. तिघांनी मिळून जेवण केलं. बघा ह्या दोघींना एवढ्या सगळ्या गोष्टी करायला लावण्याचं कारण म्हणजे आपल्या रीती परंपरा संस्कृती थोडी तरी आपल्या मुलांना जपण्याची सवय असावी आणि त्या दोघी पण सगळ्या गोष्टी आवडीनं करत असतात. उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. आजचा व्लॉग आवडला असेल तर